हॅलो स्टुडंट्स, आज आपण इकॉनॉमिक्सचा लेक्चर 9th बरोबर ना, तो 9th व्हिडिओचा लेक्चर आहे. तो आपण काय करतो आहे, आज ग्रुपवर अपलोड करतो आहे. ओके. तर आत्तापर्यंत आपण काय बघितलं होतं, तर लास्ट वीकमध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो लॉंग आन्सरमध्ये प्रश्न पडतो ना, लॉ ऑफ DMU, दॅट मीन्स लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, तर लॉ आपण स्टार्ट केला होता. बरोबर आहे ना. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे की लॉ जो असतो तो टोटल 6 स्टेप्स, 6 स्टेपमध्ये लॉ असतो. देर आर टोटल 6 स्टेप्स फॉर द लॉ. बरोबर ना. तर त्या 6 स्टेपमधल्या फर्स्ट 4 स्टेप्स, पहिल्या 4 स्टेप आपल्या झालेल्या आहेत. आपण पहिला इंट्रोडक्शन बघितला होता, आठवत असेल तुम्हाला. इंट्रोडक्शन म्हणजे लॉ कोणी इंट्रोड्यूस केला आहे, तर कोणी इंट्रोड्यूस केला आहे, डॉक्टर अल्फ्रेड मार्शल. ओके. सेकंड वन, स्टेटमेंट ऑफ द लॉ, मोस्ट इम्पॉर्टंट. की स्टेटमेंट म्हणजे काय, तर अल्फ्रेड मार्शलला काय सांगायचं होतं ते स्टेटमेंट. की अल्फ्रेड मार्शलला नक्की या लॉमध्ये काय प्रूफ करायचं होतं. ॲज द स्टॉक ऑफ कमोडिटी इन्क्रीजेस द मार्जिनल युटिलिटी डिक्रीजेस. बरोबर ना. की कुठल्याही वस्तूचा स्टॉक जसा वाढत जातो, त्या वस्तूपासून मिळणारी युटिलिटी काय होत जाते, कमी कमी होत जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कॉमनली एक्सपिरियन्स आपल्याला पण याचा अनुभव येतो ना जेवताना. कारण जेवताना आपण जसं 1 चपाती, 2 चपाती, 3 चपाती, एक चपाती खात जातो, आपली जी भूक असते, भूक मीन्स युटिलिटी, आपली युटिलिटी काय होत जाते, कमी कमी होत जाते. एका पर्टिक्युलर पॉईंटला 4थ्या किंवा 5व्या चपातीला आपण थांबतो का बरं थांबतो, कारण सॅटिस्फॅक्शन पॉईंट. म्हणजे अल्फ्रेड मार्शलला थोडक्यात एवढंच प्रूफ करायचं होतं की स्टॉक वाढला की युटिलिटी कमी होते. ओके. त्यानंतर आपण मग शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन बघितलं होतं, आणि त्या शेड्यूलवरनं आपण डायग्राम काढली होती, दॅट इज कॉल्ड कर्व अँड एक्सप्लेनेशन. बरोबर ना. तर अशा टोटल आपल्या 4 स्टेप्स आत्तापर्यंत लास्ट लेक्चरमध्ये कंप्लीट झाल्या होत्या. आज शेवटच्या 2 स्टेप ज्या आहेत, ॲझम्पशन आणि एक्सेप्शन्स, ह्या सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत, कारण ह्या मोठ्या आहेत. बरोबर ना. त्यामुळं आपल्याला एकाच लेक्चर्समध्ये नाही करता येणार. तर आज एक काम करू, आज आपण ॲझम्पशन्स ऑफ द लॉ बघू, आणि उद्या आपण एक्सेप्शन्स टू द लॉ बघू. एक बघू. तर आज आपण पहिल्यांदा स्टार्ट कशानेपासून करू, ॲझम्पशन्स ऑफ द लॉ. ओके. तर बघू शकता तुम्ही या स्लाईडमध्ये ॲझम्पशन्स ऑफ द लॉ, दॅट इज कॉल्ड. आता सगळ्यात महत्त्वाचं ॲझम्पशन्स म्हणजे काय, तर ॲझम्पशन्स मीन्स, ॲझम्पशन्सचा अर्थ झाला, ॲझम्पशन्स म्हणजे कंडिशन्स. ॲझम्पशन्स म्हणजेच कंडिशन्स. म्हणजे थोडक्यात अल्फ्रेड मार्शलला माहिती होतं की आपण हा जो का लॉ इंट्रोड्यूस करतो आहे, हा लॉ इंट्रोड्यूस केल्या की नंतर भरपूर बाकीचे जे इकॉनॉमिस्ट असतील किंवा बाकीचे जे जनरल कॉमन पीपल असतील, ते कदाचित अल्फ्रेड मार्शलवर टीका करणारच ना, किंवा त्याला चुकीचं ठरवायचा प्रयत्न करणार. त्यामुळं अल्फ्रेड मार्शल हुशार होता. त्याने अगोदरच कंडिशन्स टाकून ठेवल्या, ॲझम्पशन्स टाकून ठेवले की माझा लॉ खरा आहे, की माझं म्हणणं खरं आहे की स्टॉक वाढला की युटिलिटी कमी होती, पण त्यासाठी हे बाकीचे जे फॅक्टर्स आहेत तुम्हाला खाली दिसतात, ते देर आर टोटल 7 ॲझम्पशन्स. बरोबर आहे. तर हे 7 ॲझम्पशन्स फॉलो करणं कंपल्शन आहे. मग बघू आपण ॲझम्पशन्सचा नक्की अर्थ काय आहे. तर नीट बघा, खाली तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे, द फॉलोइंग्स आर द ॲझम्पशन्स ऑफ द लॉ ऑफ DMU. की हा लॉ जो काय आपण बघतो आहे, लॉ ऑफ DMU, त्याला टोटल 7 ॲझम्पशन्स आहेत. बरोबर ना. फर्स्ट वन, कंटिन्युटी, देन होमोजिनिटी, रिजनेबिलिटी, डिव्हिजिबिलिटी, सिंगल वॉन्ट, कार्डिनल मेजरमेंट, अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, रॅशनॅलिटी. ओके. असे टोटल 7 ॲझम्पशन्स आहेत. आपण एक काम करू, सिरियली सिंगल आपण एक्सप्लेन करू. ओके. फर्स्ट वन, कंटिन्युटी. आता सगळ्यात महत्त्वाचा लॉ, अल्फ्रेड मार्शलचं म्हणणं बरोबरच आहे. की काय म्हणणं आहे अल्फ्रेड मार्शलचं, की स्टॉक वाढला की युटिलिटी कमी होते. बरोबर आहे. पण हे केव्हा, कंटिन्युटी. म्हणजे तुम्ही जेवायला बसला आहे, 1 चपाती खाल्ली, 2 चपाती खाल्ली, 3 चपाती खाल्ली, 4थी चपाती खाल्ली की तुम्ही सॅटिस्फाय होतं, तुमची युटिलिटी कमी होती. बरोबर आहे ना. पण हे केव्हा, कंटिन्युटी. तुम्ही बॅक टू बॅक कन्झ्युम केलं तरच ना. अदरवाईज तुम्ही काम केलं, 1 चपाती आत्ता खाल्ली, बरोबर, परत एक 3-4 तासांनी दुसरी चपाती खाल्ली, परत 3-4 तासमध्ये गॅप ठेवला आणि तिसरी चपाती खाल्ली. म्हणजे असं गॅप ठेवून, थोड्या वेळाचा गॅप ठेवून जर तुम्ही 4 चपात्या खाणार असाल, तर मग तुमची युटिलिटी कमी नाही होणार. बिकॉज वॉन्ट्स आर रिकरंट. माणसाच्या ज्या काय वॉन्ट्स असतात, इच्छा असतात, त्या परत तयार होत असतात. जेवढी भूक तुम्हाला आत्ता लागलेली आहे, तेवढीच भूक तुम्हाला 3-4 तासांनी परत लागते. त्यामुळं आत्ता चपाती खाऊन जेवढी युटिलिटी मिळाली, मे बी तेवढीच युटिलिटी किंवा त्यापेक्षा जास्त युटिलिटी तुम्हाला दुसऱ्या चपातीपासून मिळू शकते. कारण
पहिल्या आणि दुसऱ्या चपातीमध्ये लॅप ऑफ टाईम गॅप पडला ना, त्यामुळं अल्फ्रेड मार्शलने अगोदरच हा पॉईंट बाजूला काढला की कंटिन्युटी, की जे काय वस्तू तुम्ही खाताय, चपाती खावा, आंबे खावा, दॅट मस्ट बी कन्झ्युम सक्सेसिव्हली. त्या बॅक टू बॅक एका पाठोपाठ एक खाल्ल्या तरच युटिलिटी कमी होती. बरोबर ना? बघू मग कंटिन्युटीमध्ये काय दिलं आहे. छोटं सेंटेन्स आहे. काय दिलं त्यांनी कंटिन्युटीमध्ये, ऑल युनिट्स ऑफ कमोडिटी, की ज्या काही तुम्ही वस्तू खाणार असताल, आंबे खावा, चपाती खावा, आर कन्झ्युम इन क्विक सक्सेशन, की त्या ज्या काय तुम्ही कन्झ्युम करणार आहात, खाणार आहात, वापरणार आहात, इन क्विक सक्सेशन. सक्सेशनचा अर्थ मी सांगितला होता, बॅक टू बॅक, म्हणजे थोडक्यात वन आफ्टर अनादर. बरोबर ना? एका पाठोपाठ एक, की ज्या काय वस्तू तुम्ही खाताल त्या एका पाठोपाठ एक. पहिला आंबा संपला की लगेच दुसरा आंबा, दुसरा आंबा संपला की लगेच तिसरा आंबा, विदाऊट एनी लॅप्स ऑफ टाईम. विदाऊट एनी लॅप्स ऑफ टाईम, मध्ये कुठलाही वेळेचा व्यत्यय आणू नका. म्हणजे एक आंबा खाल्ला आहे, मग 2 तासांनी दुसरा आंबा खाल्ला आहे, तसं चालणार नाही. इन क्विक सक्सेशन, जे काय खाताल, जे काय वापरताल ते लागोपाठच वापरा, तरच तुमची युटिलिटी कमी होते. बरोबर? कळलं नक्की अर्थ? म्हणजे अल्फ्रेड मार्शल हुशार होता, कारण उद्या माणसांनी त्याला वेळात काढायचा प्रयत्न केला असताच ना, की बाबा तुझं म्हणणं काय, युटिलिटी कमी होती, बघ आम्ही 7 आंबे खाल्ले 7 दिवसात, आमची युटिलिटी कमी नाही झाली. त्यासाठीच अल्फ्रेड मार्शलने अगोदरच सांगितलं की कंटिन्युटी, जे काय खाताल ते बॅक टू बॅक. सेकंड वन, होमोजिनिटी. होमोजिनिटी म्हणजे काय, एक्झॅक्टली सेम. म्हणजे तुम्ही ज्या काय वस्तू खाताल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मँगोज, तुम्ही हा मँगो, आपण शेड्यूलमध्ये मँगो घेतले ना, त्यामुळे मी मँगो म्हणते, की समजा मी तुमच्या समोर प्लेटमध्ये 7 आंबे ठेवलेत आणि म्हणलो 7च्या 7 आंबे लागोपाठ खायचे आणि मला सांगायचं युटिलिटी कमी होती का, तर साहजिक आहे कमी होईलच. पण ते जे काय आंबे तुम्ही खाताय ते जे काय आंबे असतील, दे मस्ट बी होमोजिनियस. ते एक्झॅक्टली सेम पाहिजेत. एक्झॅक्टली सेम मीन्स त्यांची क्वालिटी, क्वांटिटी, साईज, शेप, कलर, टेस्ट हे सगळं सेम पाहिजे. आता मँगोजच्या बाबतीत इम्पॉसिबल आहे, सगळेच आंबे एका साईजचे, एकाच टेस्टचे भेटणे इम्पॉसिबल आहे. पण मँगो सोडून दुसरी वस्तू जर तुम्ही वापरत असाल तर ते होमोजिनियसच पाहिजे, सगळे एक्झॅक्टली सेम पाहिजे. का बरं एक्झॅक्टली सेम पाहिजे? फॉर एक्झाम्पल असं ॲज्युम करा की तुम्हाला मी समजा 3 आंबे खायला दिलेत, बरोबर आहे, पण त्यातले पहिले 2 आंबे जे आहेत ते नॉर्मल आहेत. नॉर्मल मीन्स इथलेच, पुण्यातलेच आहेत, इथल्याच झाडाचे तोडलेले आहेत. पण जो तिसरा आंबा आहे, तो तिसरा आंबा हापूस आहे, असं जर मी तुम्हाला खायला दिलं, बरोबर ना, तर पहिला आंबा खाल्ला तुम्हाला युटिलिटी 15, दुसरा आंबा खाल्ला तुम्हाला युटिलिटी 10 झाली. बट जेव्हा तुम्ही तिसरा आंबा खाताल तो तर मात्र हापूस आहे, त्याची टेस्ट चेंज झाली, जरा जास्त गोड लागला. त्यामुळं काय होईल, तिसऱ्या आंबाला तुमची युटिलिटी मे बी वाढू शकते. अकॉर्डिंग टू लॉ अल्फ्रेड मार्शलने सांगितले की युटिलिटी कमी होत जाते, पण इथं तसं नाही झालं. तिसऱ्या आंब्याला अचानक तुमची युटिलिटी काय झाली, वाढली. का वाढली? कारण तिसरा आंबा हा पहिल्या 2 आंब्यांपेक्षा डिफरंट होता. तुम्ही म्हणताल नाही सर तो पण आंबाच आहे ना, हा मान्य आहे, तो पण आंबाच आहे, पण पहिले 2 आंब्यांची टेस्ट आणि तिसऱ्या आंब्याची टेस्ट वेगळी होती. म्हणून त्यांनी अल्फ्रेड मार्शलनी सांगितले की होमोजिनिटी. कळलं नक्की? तर बघा काय दिलं आहे, ऑल युनिट्स ऑफ अ कमोडिटी, की ज्या काय वस्तू तुम्ही वापरताय, कन्झ्युम, आर एक्झॅक्टली होमोजिनियस ऑर आयडेंटिकल, की त्या एक्झॅक्टली शब्द वापरतात ते बघा. एक्झॅक्टली म्हणजे तंतोतंत, अगदी तंतोतंत त्या सेम पाहिजेत. इन साईज, त्यांची साईज सेम पाहिजे, शेप सेम पाहिजे, त्यांचा कलर सेम पाहिजे, त्यांची टेस्ट सेम पाहिजे. ह्या अशा सगळ्या वस्तू एकसारख्या असतील तरच तुमची युटिलिटी कमी होती. नाहीतर 2 आंबे पहिले कमी गोड आहे, तिसरा आंबा जास्त गोड आहे, चौथा आंबा परत कमी गोड आहे, 5वा आंबा परत गोड लागला, असं जर मधी कमी गोड जास्त गोड असं जर झालं तर तुमची युटिलिटी मधीच वाढणार, मधीच कमी होणार, मधीच वाढणार, मधीच कमी होणार. मग ते लॉला ॲप्लिकेबल होत नाही ना. म्हणून अल्फ्रेड मार्शलनी सेकंड कंडिशन टाकली, होमोजिनिटी. कळलं नक्की? थर्ड वन, रिजनॅबिलिटी. रिजनॅबिलिटीचा अर्थ काय? रिजनॅबिलिटी म्हणजे नॉर्मल स्टँडर्ड साईज.
नॉर्मल स्टँडर्ड साईज. दॅट मीन्स की ज्या काय वस्तू तुम्ही वापरत आहात, आंबे असून दे काही असून दे, त्या नॉर्मल स्टँडर्ड साईज, त्यांची साईज परफेक्ट पाहिजे. दॅट मीन्स आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणता सर मँगो हेच फ्रूट का तुम्ही केलं, का तुम्हाला मँगो आवडतो म्हणून तुम्ही मँगो घेतला असं काय नाही. मँगो सोडून अदर फ्रूट्स पण आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला सांगा, आता मँगो सोडून आंबे सोडून समजा ग्रेप्स, द्राक्ष, ग्रेप्सनी समजा आपल्याला हा लॉ ॲप्लिकेबल करायचा झाला असता, द्राक्ष घेऊ ना, तर साहजिक मी तुमच्यासमोर प्लेटमध्ये 7 द्राक्ष ठेवली असते आणि मी म्हणलं असतं चला खावा आणि सांगा मला की बाबा तुमची युटिलिटी कमी होती का. तर साहजिक आहे ग्रेप हे जे काय द्राक्ष हे जे काय फ्रूट फळ आहे ते खूप छोटं आहे. त्यामध्ये 7 एवढे बारके असल्यामुळे तुम्ही एक खाल्ले तरी तुम्हाला लक्षात नाही येणार तुमची युटिलिटी कमी होती. काय जणं तर माझ्या मते एकदम मोठीमध्ये 7च्या 7 ग्रेप्स घेतील आणि एकदम तोंडात टाकतील, आहे का नाही सर, आम्ही असेच खातो ग्रेप्स, बरोबर का नाही. मग साहजिक आहे ग्रेप हे खूप छोटे आहे सर, त्यामुळं ग्रेप्स एक खाल्लं तर युटिलिटी कमी होती का काय होती कळणार नाही. त्यामुळं ग्रेप्स नको. मग ठीक आहे म्हणलं जरा मोठं घेऊ आपण. मग मी म्हणलं बाबा वॉटरमेलन घेऊ, कलिंगड घेऊ. म्हणलं बाबा चला बाबा तुमच्यासमोर आता 7 कलिंगडं ठेवली आहेत आणि म्हणलो चला ते जे काय कलिंगड आहे ते 7 कलिंगड बॅक टू बॅक एका पाठोपाठ एक खायचे. पण कलिंगड सर खूपच मोठे, 7 राहून दे, पण पहिलंच कलिंगड कंप्लीट करायला गेलो तर पहिल्याच कलिंगडामध्ये आम्ही सॅटिस्फाय पण झालो आणि राहिलेलं अर्धं कलिंगड फेकून पण दिलं, डिसिटिलिटी. मग थोडक्यात काय, मी मँगोच का सिलेक्ट केलं, कारण मँगो 7 ठीक आहे. मँगो सर आम्ही 1 खाऊ शकतो, 2 खाऊ शकतो, 3 खाऊ शकतो. ॲज पर ॲबिलिटी एखादा 3 भाषे थांबल, काय जण 4 खातील, 5 खातील, बरोबर आहे ना. कारण मँगो हे फ्रूट साईज परफेक्ट आहे. ग्रेप हे छोटं होतं आहे आणि वॉटरमेलन कलिंगड हे मोठं होते. त्यामुळं त्यांनी सांगितले रिजनेबिलिटी, की ज्या काय वस्तू वापरत आहे त्याची साईज नॉर्मल पाहिजे. बघ काय दिलं आहे, ऑल द युनिट्स ऑफ अ कमोडिटी, की ज्या काय वस्तू तुम्ही कन्झ्युम करणार आहात, वापरणार आहात, आर ऑफ रिजनेबल साईज. त्या रिजनेबल साईज नॉर्मल स्टँडर्ड साईजच्या पाहिजे. तुम्ही म्हणता सर म्हणजे काय, तर पुढं दिले त्यांनी नॉर्मल स्टँडर्ड साईज. रिजनेबल साईज म्हणजे काय, दे आर नायदर टू बिग नॉर टू स्मॉल. बरं, जास्त मोठ्या पण नको आहेत आणि जास्त छोट्या पण नको आहेत. मँगो परफेक्ट आहे, ग्रेप पण नको आहे आणि वॉटरमेलन पण नको आहे, बरोबर आहे. थोडक्यात द्राक्ष पण नको आहे, कलिंगड पण नको आहे, कारण ही 2 फळं एक छोटे एक खूपच मोठे. मँगोची साईज कशी परफेक्ट आहे म्हणून मी मँगो घेतले. कळलं नक्की. 4th वन, डिव्हिजिबिलिटी. की सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे वस्तू वापरणार असाल ते डिव्हिजिबल होणं गरजेचं आहे. डिव्हिजिबल म्हणजे काय, तर त्याचे तुकडे होणे गरजेचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल चला आज आपण असं ठरवलं की मार्केटमध्ये जाऊन मँगो आणू, बरोबर आहे, पण मँगो अवेलेबल नव्हते. मला काय मँगो भेटलेच नाही, मला आपलं कलिंगडच भेटलं. मग मी काय म्हणलो की बाबा जाऊन दे कलिंगडाने आपण हे करू. पण तुम्ही म्हणता सर कलिंगड तर मोठं होते, पण कलिंगड जरी मोठंच असलं तर नाही, मला कलिंगडानेच कंप्लीट करायचा झाला तर मी एक काम करू शकतो, कलिंगड कट करून ते जे छोटे छोटे स्लाईस केले, शेप ॲक्युरेट वेट घेऊ ना, म्हणजे एक समोर वजन काटा ठेवला, त्यामध्ये 100 ग्रॅम 100 ग्रॅम 100 ग्रॅमचे असे 7 पीस तयार केले आणि तुम्हाला खायला दिले. तर साहजिक आहे तसं चालू शकतं सर, आहे का नाही. 7 आंबे काय किंवा 7 कलिंगड नाही, पण 7 कलिंगडच्या स्लाईस जर तुम्हाला दिल्या तर चालेल ना. अगदी त्यांचं वेट सेम करू ना 100 ग्रॅम करून, तर चालू शकतं. का चालू शकतं, कारण कलिंगड हे असं फ्रूट आहे, ते मोठं जरी असलं तरी ते डिव्हिजिबिलिटी, ते डिव्हिजिबल करता येऊ शकतं, असं चालू शकतं, बरोबर आहे ना. पण काय वस्तू अशा असतात की ज्या डिव्हिजिबल करताच येत नाही. दॅट इज ऑल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आज एक घरात टी व्ही घेतला, बरोबर आहे ना, तर एक टी व्ही घेतला तर बाद झालं ना सर आता, कारण तो डिव्हिजिबल करता येत नाही. उद्या डीमार्टला ऑफर आहे की बाबा चला लॉकडाऊन पिरियडमुळं प्रायजेस खूप डाऊन झाले आहेत, जो 15,000चा टी व्ही आहे तो 10,000ला झाला आहे, बरोबर ना. मग आपण असं करत नाही, अरे टी व्ही स्वस्त झाला आहे, चला मग 2 टी व्ही घेऊन येऊ, 3 टी व्ही घेऊन येऊ. नाही घेऊन नाही येऊ शकत. का, कारण 2 टी व्ही 3 टी व्ही घेऊन उपयोग काय सर, आमचं घर एकच आहे, हॉल एकच आहे, एका हॉलमध्ये आम्ही एकच टी व्ही सफिशियंट आहे,
बरोबर ना. तो ब्रेक करून आम्ही डिव्हिजिबल तर करता येत नाही. त्यामुळे काय काय वस्तू अशा असतात की ज्या वन्स टाईम परचेस, की ज्या आपण एकदाच परचेस करतो, बरोबर ना. त्यामुळं टी व्ही ही अशी वस्तू आहे की जी एकच घेणार आहे आपण, ती 2, 3, 4, 5 किती घेतल्या तरी युटिलिटी कमी होणारच नाही, कारण ती नॉट डिव्हिजिबल आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आहे, काय सांगितलं आहे बघा. द लॉ, एक मिनटं, द लॉ ॲज्युम दॅट, की या लॉमध्ये काय सांगितलं आहे, द कमोडिटी कन्झ्युम बाय द कन्झ्युमर, की तुम्ही जी कमोडिटी वापरणार आहात, कन्झ्युम करणार आहात, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जे फळ खाणार आहात इज डिव्हिजिबल, ते डिव्हिजिबल झालं पाहिजे. मँगो असेल तर बेस्ट, पण मँगोच्या ऐवजी वॉटरमेलन, कलिंगड असेल तर नो प्रॉब्लेम, ते पण तुम्ही 100 ग्रॅमचे स्लाईस करून 7 त्याचे पीसेस तयार करू शकता. म्हणजे नॉट कलिंगड मोठे मान्य मला, अख्खं कलिंगड खाल्लं तर प्रॉब्लेम आहे, पण त्याचे स्लाईस करून खाल्लं तर काय प्रॉब्लेम आहे. लॉ ॲप्लिकेबल, लॉ फॉलो करता येऊ शकतो आपल्याला, कारण ते डिव्हिजिबल आहे. सो दॅट, मग ते डिव्हिजिबल अशी जर तुम्ही वस्तू वापरणार असताल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मँगोच्या ऐवजी जर तुम्ही वॉटरमेलन वापरू शकता तर चालू शकतं. का बरं? सो दॅट इट कॅन बी ॲक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटीज. ते जर डिव्हिजिबल करता येत असेल तर इट कॅन बी ॲक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटीज. ते जे आपण स्मॉल क्वांटिटीज कन्वर्ट करू शकतो, छोटे छोटे पीस करू शकतो. कळलं नक्की? थोडक्यात मी म्हणलो ना, मँगोच्या ऐवजी वॉटरमेलन चालू शकतं, कारण ते डिव्हिजिबल आहे, कारण त्याचे छोटे छोटे स्मॉल क्वांटिटीज क्रिएट करता येतात. कळलं? नेक्स्ट वन, सिंगल वॉन्ट. सगळ्यात महत्त्वाचं, की तुम्ही जी वस्तू वापरताय, बरोबर ना, ते सिंगल वॉन्ट पाहिजे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मँगो ही जी काय आपली आहे, त्या मँगोमुळं आपली वॉन्ट सॅटिस्फाय होती का? होती ना सर. पण मँगोमुळं कुठली वॉन्ट सॅटिस्फाय होती? तर मँगोमुळं फक्त आपली जी भूक आहे, जी पोटात आपल्या भूक पडलेली आहे, तेवढीच भूक आपली सॅटिस्फाय होती. अदर वॉन्ट सॅटिस्फाय होती का? नाही. मँगो फक्त खाण्यासाठीच वापरतात, हां, कारण सिंगल वॉन्ट. पण काय काय कमोडिटीज अशा आहेत, दे कॅन बी यूज फॉर सेव्हरल युजेस, की ज्याचा वापर आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करतो. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी, लाईट. म्हणजे आता नीट लक्ष द्या मी काय बोलते. आल्फ्रेड मार्शलने लॉमध्ये काय सांगितलं, एक आंबा खाल्ला, 2 आंबे खाल्ले, आंबे पटापट खाल्ले की युटिलिटी काय होती? कमी होती. बरोबर आहे, कारण भूक कमी होत जाते. पण इलेक्ट्रिसिटी जसं नसतं, कारण इलेक्ट्रिसिटी आपण वेगवेगळ्या कारणासाठी वापरतो. कसं काय एक्सप्लेन करतो मी. समजा असं ॲज्युम करा की तुमच्या घरामध्ये जे इलेक्ट्रॉनिक्सचं स्विच आहे, बटन आहे, म्हणजे ज्यामध्ये आपण आपला चार्जर प्लग करतो ना, लक्षात आलं ना तुमच्या, की ते जे काय स्विच आहे ते एकच आहे. मग एकच असल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे त्या एका स्विचमध्ये एकतर तुम्ही फॅन ऑन करू शकता, त्या एका स्विचमध्ये तुम्ही एकाच वेळी टी व्ही लावू शकता, मोबाईल चार्ज करू शकता, पण एकच आहे. त्यामुळं एक असल्यामुळं काय होतं, जरा तुम्ही प्रॉब्लेम फेस करताय, बरोबर ना. पण आता समजा मला सांगा, तुमच्या घरामध्ये नंबर ऑफ स्विचेस मी वाढवले. पहिले एकच स्विच होतं, आता इलेक्ट्रिशियनला बोलवलं, त्यांनी तुमच्या घरात अजून एक दुसरं कनेक्शन करून दिलं, तिसरं कनेक्शन करून दिलं, चौथं कनेक्शन करून दिलं. असे कनेक्शन समजा हॉलमध्ये 2 कनेक्शन, किचनमध्ये 2 कनेक्शन, बेडरूममध्ये. तुम्ही नीट बघा, आपण कुठलाही फ्लॅट परचेस करतो, घरामध्ये स्विच भरपूर असतात आपल्या इलेक्ट्रॉनिकचे. का भरपूर असतात? कारण इलेक्ट्रिसिटी अशी गुड्स आहे की जी ॲट ए टाईम मेनी वॉन्ट सॅटिस्फाय करत असते. म्हणजे हॉलमध्ये मुलगा बसला आहे, तो त्या स्विचमध्ये घालून टी व्ही बघतो आहे. किचनमध्ये आई बसली, ती स्विचमध्ये मिक्सर ऑन करून ती तिचं काम करते, बरोबर आहे ना. बेडरूममध्ये बाबा पप्पा बसलेत, वडील बसलेत, ते फॅन ऑन करून, लाईट ऑन करून ते त्यांचं वर्क फ्रॉम होम करतात. ते बघा, म्हणजे इलेक्ट्रिसिटी एकच वस्तू आहे. मग त्यामुळं काय झालं, तुम्ही कितीही स्विचेस वाढवले, 1 स्विच, 2 स्विच, 3 स्विच, युटिलिटी कमी होणारच नाही आहे. उलट चांगलंच आहे. द्या, 1च्या ऐवजी 2 स्विच द्या, 3 स्विच द्या, 5 स्विच द्या. आमच्या घरात 5 स्विच पण चालतील, आहे का नाही, कारण इलेक्ट्रिसिटी मेनी वॉन्ट्स आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी चालणार नाही. म्हणून त्यांनी आल्फ्रेड मार्शलनी काय सांगितलं आहे, सिंगल वॉन्ट, की बाबा मँगोज घ्या. का मँगोज घ्या? कारण मँगो फक्त खाण्यासाठी वापरतात. बघा काय दिले, अ गिवन कमोडिटी कॅन सॅटिस्फाय अ सिंगल वॉन्ट ऑफ अ पर्सन, की जी वस्तू तुम्ही वापरताय लॉसाठी, मँगो वापरताय, कॅन सॅटिस्फाय सिंगल वॉन्ट ऑफ अ पर्सन, ती फक्त त्या माणसाची एकच वॉन्ट सॅटिस्फाय केली पाहिजे. मँगो वापरताना मग ठीक आहे, कारण तर मँगोपासून तुम्ही फक्त भूकच भागवू शकणार आहे. ओके. द लॉ ॲज्युम्स ॲन एक्सपिरियन्स ऑफ अ सिंगल वॉन्ट
विच इज कम्प्लिटली सॅटेबल ॲट अ गिवन पॉईंट ऑफ टाईम. द लॉ ॲज्युम्स, त्या लॉमध्ये काय ॲज्युम करायला लावलं आहे की ऑफ अ सिंगल वॉन्ट विच इज कम्प्लिटली सॅटेबल ॲट अ गिवन पॉईंट ऑफ टाईम. की माणसाची जी काही एकच इच्छा असते, म्हणजे तुम्हाला समजा भूक लागली असेल तर ती ठराविक पिरियडमध्ये सॅटेबल होऊ शकते. बरं ना. म्हणजे भूक लागली असेल, तुम्हाला सॅटिस्फाय करायचं काय खायचं असेल तर ठीक आहे, एका ठराविक पिरियडमध्ये 15 मिनटामध्ये 20 मिनटामध्ये तुमची ती वॉन्ट सॅटिस्फाय होऊन जाते. कळले नक्की सिंगल वॉन्ट म्हणजे काय. नेक्स्ट वन, कार्डिनल मेजरमेंट. आता नीट बघा, कार्डिनल मेजरमेंट हा जो काय पॉईंट आहे ह्याला त्यांनी जरा ब्लू शेडमध्ये हायलाईट केलेलं आहे. का? कारण इम्पॉर्टंट आहे. आपण एवढं बडबडतो आहे लॉ असं पाहिजे असं पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाची एक चूक अल्फ्रेड मार्शलनी केलेली आहे की सगळ्यात पहिल्यांदा माणसांनी त्याला वेडं म्हणण्यापेक्षा मूर्ख ठरवलं असतं की बाबा हा तो लॉ सांगतोय ना की स्टॉक वाढला की युटिलिटी कमी होती. पण ह्यात एक मोठी चूक अल्फ्रेड मार्शलनी केली आहे. दॅट कुठली चूक केली? युटिलिटी कॅन बी मेजर्ड. त्यांनी युटिलिटी मोजली आहे. आपण तुम्हाला नक्की आठवत असेल फीचर्स बघितले होते, तर त्या फीचर्समध्ये बघितलं होतं आपण युटिलिटी कॅन नॉट बी मेजर्ड. युटिलिटी मोजता येत नाही. बरोबर ना. कारण युटिलिटी आपल्या मनामध्ये असते. भूक लागल्यानंतर जेव्हा तुम्ही एक चपाती खाल्ली त्यातनं किती युटिलिटी मिळाली, हा सर भूक भागली एवढंच ना. का तुम्ही पॉईंटमध्ये सांगता 10, 15 हे. मग थोडक्यात काय ते कळण्यासाठी, लॉ एक्सप्लेन करण्यासाठी स्टार्टिंगलाच अल्फ्रेड मार्शलनी शेड्यूल काढला होता. आठवत असेल तुम्हाला, मँगोज 1, 2, 3, 4, 5. मग तुमची युटिलिटी कमी होत गेली 15, 10, 5, 0, -5. बरोबर ना. ह्या असं कळल्यामुळं आज ऑनलाईन लेक्चर घेऊनसुद्धा मी तुम्हाला लॉ एक्सप्लेन करू शकतो आहे. अदरवाईज जर त्यांनी युटिलिटी मोजलीच नसती तर मला ऑनलाईन राहून दे, पण प्रॅक्टिकल लेक्चर जर घ्यायचं झालं असतं बॅचमध्ये, तर बॅचमध्ये मला खरंच ते 7-7 आंबे प्रत्येकाच्या समोर बॅचमध्ये आणून ठेवावे लागले असते आणि म्हणावं लागलं असतं की बाबा ते 7 आंबे तुम्ही खावा आता बॅक टू बॅक. मग प्रत्येकाने हात वर करून सांगितलं असतं, हा सर 4थ्या युनिटला मी थांबलो, सॅटिस्फॅक्शन पॉईंट, माझी भूक थांबली. कुणीतरी बाबा 5व्या-6व्या युनिटला 5-6 आंबे खाऊन झाल्यावर थांबला असता, सर माझी भूक भागली, सॅटिस्फॅक्शन पॉईंट. बरोबर ना. म्हणजे असं मला शिकवावं लागलं असतं. मग ते किती महागात पडलं असतं मला, किंवा माझ्यामध्ये मी इकॉनॉमिक्स शिकवलं पण नसतं. बरोबर आहे का नाही. तुमची बॅच मला महागात गेली असती. मग साहजिक आहे अल्फ्रेड मार्शलनी त्यासाठीच काय केलं आहे, हा लॉ प्रॅक्टिकली सगळ्यांना कळण्यासाठी युटिलिटी मोजली आहे. बरोबर आहे ना. मग काय दिलं आहे याच्यामध्ये, द लॉ ॲज्युम्स दॅट युटिलिटी कॅन बी कार्डिनली ऑर न्यूमेरिकली मेजर्ड. की या लॉमध्ये काय ॲज्युम केलं आहे की युटिलिटी जी काय आहे कॅन बी कार्डिनली म्हणजे नंबरमध्ये, इन नंबर्स. युटिलिटी कॅन बी कार्डिनली ऑर न्यूमेरिकली मेजर. युटिलिटी नंबरमध्ये मोजलेली आहे. त्याच्यामुळं काय झालं, हेन्स मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आर इझिली पॉसिबल टू नो. ते मॅथमॅटिकल तुम्हाला आकडे दिल्यामुळं काय झालं, तुम्हाला ते इझिली पॉसिबल टू नो, तुम्हाला ते कळायला जरा पटकन सोप्या पद्धतीने कळलं. अँड कम्पेअर द युटिलिटी डिराईव्ह फ्रॉम ईच युनिट ऑफ अ कम्युनिटी. प्रत्येक वस्तूपासून किती युटिलिटी मिळाली हे आपण कम्पेअर करायला कळलं. म्हणजे तुम्हाला लगेच ते शेड्यूलमुळे लक्षात आलं ना, हा सर पहिल्यापासून 15 आहे, दुसऱ्यापासून 10 आहे, हा म्हणजे युटिलिटी कमी झाली. बरोबर ना. थोडक्यात युटिलिटी मोजलीच नसती तर हा लॉ आज तयार झालाच नसता, किंवा मी तो लेक्चरमध्ये आज शिकवला पण नसता. बरोबर. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, रॅशनॅलिटी. बरोबर. रॅशनॅलिटी सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट. अल्फ्रेड मार्शलचे ह्याच्या अगोदर ते ॲझम्पशन सगळे आपण फॉलो केले की बाबा आंबे आपण लागोपाठ खाणार आहोत, दॅट मीन्स कंटिन्युटी. आपण आंबेच आणले, ग्रेप्स नाही आणलं, वॉटरमिलियन नाही आणलं. थोडक्यात काय, रिजनेबिलिटी, नॉर्मल स्टँडर्ड साईज. त्यानंतर आपण जे आंबे खाल्ले ते मार्केटमधनं असं ॲज्युम करा की आपण एकसारखे आणले, सगळ्यांची टेस्ट क्वालिटी सगळं सेम आहे, होमोजिनिटी. थोडक्यात काय, अल्फ्रेड मार्शलचे ह्याच्या अगोदरचे आपण 6च्या 6 ॲझम्पशन्स फॉलो केले, पण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ॲझम्पशन कुठलं आहे, रॅशनॅलिटी. थोडक्यात काय की एवढे तुम्ही आंबे वगैरे शोधून आणले, एकसारखे आणले, सगळं मान्य आहे, पण जो कंझ्युमर आहे, जो माणूस आंबे खायला तुम्ही बसवताय, तो रॅशनल पाहिजे. रॅशनल मीन्स समंजस, हुशार पाहिजे.
हुशार म्हणण्यापेक्षा त्याची बिहेवियर नॉर्मल पाहिजे. नॉर्मल बिहेवियर म्हणजे थोडक्यात काय, एज्युकेटेड नसला तरी चालेल, शिक्षण नसला तरी चालेल, त्याची शुद्ध जागेवर पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा इंजिनियर पर्सन आपण आहे, बरोबर. समजा आपण समोर, आपलं काय शिक्षण 12वी ते सर आम्ही आत्ता आणि एखादा इंजिनियर पर्सन तुमच्या समोर बसला असेल, पण त्या इंजिनियर पर्सन समजा ड्रंकर्ड, दारू पिऊन समजा बसला असेल, तर त्यांच्यात आणि तुमच्यातला फरक काय, तर तुम्ही नॉर्मल आहात म्हणजे तुम्ही रॅशनल आहात. भलं तुमचं एज्युकेशन कमी असलं तरी, तुम्ही आत्ता 12वी शिकताय, पण तुम्ही रॅशनल आहात कारण तुम्ही शुद्ध जागेवर आहात. आणि तो कितीही शिकला असेल, पण तो जेव्हा ॲट द टाईम ऑफ ड्रिंकिंग, जेव्हा तो बाबा दारू पितो, दारू पिल्यानंतर माणसाची शुद्ध जागेवर नसती, त्यामुळे त्याला ही इज कॉल्ड इरॅशनल पर्सन. बरोबर का नाही. मग दोघांमध्ये फरक आहे. त्याला 7 आंबे खायला दिले आणि तुम्हाला 7 आंबे खायला दिले, तर तुम्ही रॅशनल आहात, तुम्ही शुद्धीवर आहात, तुम्ही सांगू शकता सर बाद झाले 7 आंबे, 4थ्या आंब्याला मी थांबतो, माझं पोट भरलं, हे तुम्हाला कळतं आहे. बरोबर आहे ना, कारण तुम्ही रॅशनल आहात. पण तो जो ड्रंकर्ड पर्सन आहे तुमच्यासमोर बसलेला, त्याला जर तुम्ही 7 आंबे खायला दिले, त्याला कळणार आहे का? सगळ्यात महत्त्वाचं, तो खायला सुरुवात करेल का? जरी सुरुवात केली तरी तो व्यवस्थित खाणार आहे का? कदाचित ते 7चे 7 त्याने आंबे आपल्याच तोंडावर फेकून दिले तर जागेवर नाही आहे, तो शुद्धीत नाही आहे, तो काही करू शकतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाची कंडिशन रॅशनॅलिटी. कळलं नक्की? बघा काय दिले, कन्झ्युमर इज ॲज्युम टू बी रॅशनल, की जो कन्झ्युमर आहे, बाकीचे 6 ॲझम्पशन्स होते ते कमोडिटी, वस्तूशी रिलेटेड होते, की वस्तू अशी पाहिजे, वस्तू अशी पाहिजे. आता सगळ्यात कन्झ्युमर शब्द वापरला, की कन्झ्युमर इज ॲज्युम टू बी रॅशनल, की जो कन्झ्युमर तुम्ही बसवला आहे तो रॅशनल पाहिजे. रॅशनल म्हणजे काय? इट मीन्स दॅट इज बिहेवियर इज नॉर्मल. रॅशनल म्हणजे शिकलेला नाही, रॅशनल म्हणजे त्याची बिहेवियर नॉर्मल पाहिजे, शुद्धीत पाहिजे, तो जागेवर पाहिजे. कळलं? अँड ही ट्राईज टू मॅक्झिमाइज हिज सॅटिस्फॅक्शन, जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. बरोबर ना. तुम्हाला जर 7 आंबे दिले तर एकच आंबा का खायचा बाबा? जागेवर आहे, शुद्धीत आहे, तुला कळते भूक अजून आहे पोटामध्ये, तर मग अजून 2रा आंबा खा, 3रा आंबा खा, 4था आंबा खा. मग 4थ्या आंबाला पोट भरला, आता थांब. ही ट्राईज टू मॅक्झिमाइज हिज सॅटिस्फॅक्शन, जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन घ्यायचा तिने प्रयत्न केला पाहिजे. कळलं नक्की? म्हणजे टोटल असे किती 7 ॲझम्पशन्स आहेत. मी लाईनशीर सिरियली 1 ते 7 ॲझम्पशन्स घेतलेले आहेत. बरोबर, नक्की कळले असतील तुम्हाला. परत एकदा वाटलं तर व्हिडिओ 1-2 वेळा बघा. तर आता काय काम आहे आज तुम्हाला? लास्ट लेक्चरमध्ये आपलं कुठपर्यंत झालं तर कर्व अँड एक्सप्रेशन काढून झालं ना, त्याच्याच पुढे नवीन पेजवर वाटलं तर हेडिंग टाका ॲझम्पशन्स ऑफ द लॉ ऑफ DMU, आणि हे जेवढे ॲझम्पशन्स मी शिकवले हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आज तुम्हाला होमवर्क आहे, ॲझम्पशन्स नोट डाऊन करून मला व्हॉट्सअपवर पाठवून द्या. ओके, बाय.